रामचंद्र कोंडिलकर यांना विनंती करतो आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजला 12 धावा फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत 1 विकेट, तसेच किरणदादा राऊत यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता राजला 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले. जाऊया पुढच्या सामन्याकडे. जाऊया पुढच्या सामन्याकडे. ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज भावेश म्हात्रे सर. या ठिकाणी दहिवली संघाने नाणेफेक दहिवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते जोईली पडा या संघाला. 2 षटकांचा सामना असेल, पॉवर प्ले नसणार आहे. अगदी 15 मिनिटात 2 षटकं होतील. 2 आणि 2 4. चला आंबे संघ याचे नाणेफेकीसाठी आपला टॉस करून घ्यायचे. चला टीम आंबे आता जास्त वेळ घेऊ नका, पण मी विनंती करेन की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू थांबतील. तुमचा कोणताही प्रेक्षक त्या ठिकाणी थांबणार नाही याची दक्षता घ्या. आता मॅनेजमेंट जे आम्हाला सांगते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की प्लीज तुमचा जो प्रेक्षक असेल तो प्रेक्षक एकही त्या ठिकाणी थांबणार नाही याची आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. जोविलीपाडा आणि दहिवली या 2 टीममध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना 2 ओव्हरचा असेल. सो त्याच्यानंतरचा जो सामना आहे ज्या मॅचमध्ये आंबे संघ खेळेल तो 3 ओव्हरचा असेल. हे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे शहर प्रमुख शिवसेना युवा सेना मितेजी धुळे साहेब. तर या चेहऱ्याला गतवर्षी तुम्ही भरपूर पाहिलं. बदलापूर विभागामध्ये चोर दहीहंडी आणि मानाची सगळ्यात मोठी अग्रमानाची स्पर्धा नक्कीच ही तुम्हाला पाहायला मिळाली. दादांच्या शुभ हस्ते खरं तर त्या स्पर्धेचं उद्घाटन तुम्ही बघितलं आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा शहर प्रमुख शिवसेना युवा सेना मितेजी धुळे साहेब गोल्डन मॅन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, या मंचाची शोभा वाढवली. तुमचं मनपूर्वक आणि आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. किरण राऊत या नावाने सुद्धा भरपूर सारी चर्चा झाली, कारण त्यांच्या दावणीतली असणारी बैलं जेव्हा जेव्हा खरं तर कोणत्याही अड्ड्यामध्ये जायची तेव्हा त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी कार्तिकीच्या नावाने नेहमी बैल जोडी त्यांची पळताना तुम्हाला पाहायला मिळायची. ते या ठिकाणी मंचावरती उपस्थित होते. त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कासगाव आणि आंबे या 2 टीममध्ये आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन की बदलापूरचे गोल्डन मॅन शहर प्रमुख शिवसेना युवा सेना मितेजी धुळे यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करण्यात यावा. खरं तर समाजसेवा त्यांची तुम्हाला बघायची असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम या सोशल पेजवरती तुम्ही बघा. तुम्हाला अनेक साऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नेहमी अग्रमानाने पुढे घेताना तुम्ही या बदलापूर नगरीने बघितलंय. आणि बदलापूर विभागाला एक असा दिलदार मनाचा रुबाबदार राजा मिळाला ज्यांनी नेहमी युवकांच्या पाठीवरती हात ठेवून त्यांना पुढे जाण्याची चालना दिली, प्रेरणा दिली. असे मितेजी धुळे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण केला. आंबे टीमने टॉस जिंकला, डिसिजन घेतला आहे. येस पेंडिंग आहे. सो 3 ओव्हरची ती मॅच असेल. लवकरात लवकर तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. मॅचला सुरुवात केली आहे. आपण बघताय तर सनत याच्या बॅटमधून पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर चेतन स्ट्रायकिंग गेनवरती होता, लॉफ करण्यात आला, बॉलला खरं तर ड्राईव्ह करण्यात आला होता. तिथे आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात आणि चेतनच्या या 2 धावेने टीमची धावसंख्या जर जोविली संघ आजच्या दिवसामध्ये जोविलीपाडा संघ जर आजच्या या स्पर्धेमध्ये जर क्वालिफाईड झाला तर मितेश दादा धुळे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल.
पैसे सगळ्यांकडेच असतात, परंतु देण्याची कुवत खूप कमी माणसांकडे असते. आणि असं आपण नेहमी म्हणतो की ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे दानधर्म जास्त असतो, आणि ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. असा दिलदार मनाचा रुबाबदार राजा तुम्ही बघितला, त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक. पहिल्या ओव्हरमधल्या सध्या तरी आपण सिच्युएशनला पारखताना तर पारस प्रत्येक मॅचमध्ये सुंदर त्यांनी बॉलिंग केली. पहिल्या मॅचमध्ये त्याचं षटक राहिलं होतं 13 धावसंख्येचं. त्यानंतर आपण बघितलं त्याला बॅटिंगवरती सुद्धा. आता सध्या तरी चेतन आणि सनत या दोन फलंदाजांसमोर त्याचे चांगले बॉल येतात. त्याच्या 3 बॉलवरती तब्बल 5 धावा आलेल्या आहेत. राऊंड द विकेट लेग स्टंपवरती बॉल होता, अपील केली जाते लेग बिफोर विकेट, आणि यस परफेक्टली प्लम सापडला गेला मधोमध यष्ट्यांच्या, आणि पंचांचा फिंगर अप सांगत असताना की फलंदाज होईल बाद, लागेल पहिला झटका, चेतन गॉन. परफेक्टली प्लम सापडण्यात आला. मिडल स्टंपवरती उभा होता, तो इम्पॅक्ट पडला. हाईट फॅक्टरी जेवढं हवं आहे लेग बिफोर विकेटच्या अपीलसाठी तेवढं परफेक्टली हाईट फॅक्टर होतं. आपण tenniscricket.in या सोशल वेबसाईटवरती बघितलं की कशा पद्धतीने विकेट आला. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. राऊंड द विकेट जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या बॅटरसाठी यॉर्कर तुम्हाला टाकायचं असतो ना, तेव्हा ते कोण बनतो, आणि जेव्हा हातातून बॉल सुटतो तेव्हा तुम्हाला यॉर्कर करायचं असेल तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणारा बॉल म्हणजे राऊंड द विकेटने यॉर्कर, आणि तोच परफेक्टली टाकण्यात आला. तो एक कोण बनला, तिथे बाद झाला चेतन. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो योगेश. शॉर्ट टर्म हा क्रिकेट आहे, फक्त 2 षटकाचा सामना. फुलटॉस बॉल होता, परंतु फास्ट ॲट फुलटॉस डाव्या स्टंपला हिट करायचा होता, परंतु अंपायर सांगतात की डाऊन द लेग स्टंप हा बॉल. तिथून आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्राची सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6. 2 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे पॉवर प्ले नाही आहे, त्याच्यामुळे जास्त बेनिफिटही नाही आहे. पारस ज्याप्रमाणे बॉलिंग करतोय त्याप्रमाणे एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही. राऊंड द विकेट चर्चा सुरू होती मोठ्या फटक्याची, परंतु साईड स्क्रीन समोर धडक देत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. सुपर टायमिंग हा फटका तुम्ही पहा, डाऊन द ग्राउंड हा फटका ओव्हर द बॉलर हेड, पंचांच्या आणि बॉलरच्या अगदी वरून साईड स्क्रीन समोर, जिथे आमचा फ्रंट टॉप व्ह्यू कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या अगदी खाली तुम्हाला ब्लॅक स्क्रीन समोर तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि हा पहिला वार तुम्हाला पाहायला मिळाला योगेशच्या बॅटमधला. 6 धावपलक आता पुढे जाते. दबा 12 आहेत. लेग बिफोरची अपील या ठिकाणी केली जाते, परंतु लेग बिफोर की रनआउट, लेग बिफोर की रनआउट, अंपायर रनआउट. येस, रनआउटची विकेट. लेग बिफोर मिस, अर्थातच कदाचित लेग स्टंप मिस केला असावा या बॉलने, त्याच्यामुळे लेग बिफोरची जी अपील होती ती अपीलमध्ये आपण फेटाळताना बघितलं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मधून चांगली फिल्डिंग आपण बघितली पारसची. त्यानंतर आपण रनआउटची विकेट बघितली. रनआउटची विकेट घोषित केली आहे, त्यामुळेच बाद होईल सनत. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12. तर क्लायमॅटिक कंडिशन थोडी चेंज होत जाईल, कारण या विभागामध्ये घनदाट झाडी आहे, त्याच्यामुळे या विभागामध्ये थंड हवा जास्त सुटत असते संध्याकाळी. अर्थातच ड्यू फॅक्टर असो, मग त्याचा इम्पॅक्टही पडत असो. या मॅचमध्ये तेवढासा इम्पॅक्ट पडणार नाही, कारण थोडासा ऊन आताही तुम्ही सहन करताय, त्याच्यामुळे जी ठणक खेळपट्टी आहे सेनामातीने सारवलेली, तिच्यावरती तुम्ही योग्य तो टर्न ॲज अ बॉलर जेव्हा असता तेव्हा तुम्ही योग्य तो टर्न मिळवू शकता. त्या अनुमानाने या मॅचमध्ये सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये बनलेल्या 12 ना, या 12 धाबाही खूप महत्त्वाच्या राहतील, कारण महत्त्वाकांक्षी ही मॅच. प्रत्येक मॅच तुम्हाला नॉकआउट पाहायला मिळते. दहिवली आणि जोवेली, दहिवलीला कोण विसरेल की पहिल्या मॅचमध्ये चांगलं कार्य राहिले संदेश, या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकी खेळ त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितली, तेव्हा तो सामना त्याने 57 धावसंख्येचा अवघ्या 3 ओव्हरमध्ये कंप्लीट केला होता. तर दुसऱ्या बाजूला जोवेली पाडा या संघामध्ये चिवटपणा आहे, तेही शेवटपर्यंत राहतील. राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करायचा होता. केतनचा बॉल पडल्यानंतर थोडासा संत आणि सावध करून गेला बॅट्समनला. चांगला बॉल होता. बाईची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते धाव. आंबे टीमने टॉस जिंकला होता, डिसिजन त्यांनी फिल्डिंगचा घेतलाय. सो विनंती करेन अपोजिट टीम तुम्ही रेडी राहा बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला संकेत. बाईची एक सिंगल आली आणि आता स्ट्रायकिंग इनवरती ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आला होता तो योगेश ऑन अ मार्क. यॉर्कर बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंगॉनला. फिल्डर मिस्टेक झाली, सेकंडचा चान्स जरूर मिळेल, कारण हाफ चान्स जेव्हा जेव्हा तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायची असते ना, तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला खरं तर बघावं लागतं की फिल्डरने मिस केलंय का,
फिल्डरने मिसफिल्ड केली. लगेचच दुसरीची कॉलिंग या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर आपण बघताय या 2 धावा. परिस्थितीला हँडल करण्यासाठी ना बॉलर जर तुमचं चांगलं कार्य करत असेल तर त्याला 100% कॉन्फिडेंटली कॉन्ट्रीब्युशन देत असतात ते फिल्डर, परंतु त्यांच्याकडनं आता एक पहिली मिस्टेक झाली. राऊंड द विकेट, आता लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर अँड कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा मिस्टेक झाली. योगेशची कॅच आपण बघितली तर ही इझी होती असं वाटत होतं, परंतु ज्या अर्थाने फिल्डर पुढे गेला असं वाटलं की वेल जज करतील, परंतु जज झाला नाही. ही कॅच आणि त्याच्यानंतर कॅच ड्रॉप होत असताना अजून 2 धावेने टीमची धावसंख्या 17. शॉर्ट टर्म जेव्हा क्रिकेट असतो ना तेव्हा विकेट डॉट बॉलने दबाव वाढत असतो आणि स्पेशली सेकंड इनिंगमध्ये ना तो दबाव जास्तच वाढत असतो. त्याच्यामुळे विचार करावा लागेल जोवेली पाडा संघाला की अपोजिट टीममध्ये संदेश सारखा घातक खेळाडू आहे. ऑफ द विकेट लॉफ करण्यात आलाय, सुंदर फटका डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 23. आतापर्यंत 2 जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन गमावले गेले ना त्याचा कोणताही इम्पॅक्ट पडला नाही. आणि आम्ही नेहमी तेच सांगत असतो की 1 डाऊन पोझिशनवरती त्याच खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवतात जो खेळाडू आपल्या टीममधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आणि सध्या तरी त्याच्याच बॅटमधून 2 षटकार बघितले. टीमची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 23 या आकड्यावर. राऊंड द विकेट, आता यॉर्कर करण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु बॅटचं कनेक्शन आहे. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतला गेला. स्ट्रायकिंगवरती फेकी केली आहे. त्याही मेंटॅलिटीने खरं तर फायदा जरूर मिळेल, कारण योगेशला स्ट्राईक हवी होती. योगेशच्या बॅटमधून फटकेच चांगले पाहायला मिळतात. त्याच्यामुळे ही विकेट सॅक्रिफाईस करत असताना संकेत मैदानाच्या बाहेर या ठिकाणी येईल आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल जो असेल नॉन स्ट्रायकर एंडवरती. केतनने विचार केला होता की जास्तीत जास्त योगेशला ऑफ स्ट्राईक ठेवू, परंतु त्या ऑफ स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये आपण बघितले तर 2 बॉल मैदानाच्या बाहेर गेले. पारसच्या विरोधातला 1 षटकार, केतनच्या विरोधातला 1 षटकार. आतापर्यंत केतनने खरं तर 5 बॉल फेकलेले आहेत. या 5 बॉलमध्ये बघितलं तर 12 धावसंख्येचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन पूर्णतः योगेशच्या बॅटमधून आलेलं आहेत टीम जोवेली पाडासाठी. आणि सध्या तरी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. जोवेली पाडा जर क्वालिफाईड झाला तर मितेजी धुळे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक तब्बल या टीमला देण्यात येईल. लास्ट बॉल, राऊंड द विकेट, फुल टॉस, लॉफ करण्यात आलाय. कुळ क्षेत्ररक्षण चेस करणं थोडंसं कठीण आणि फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि या चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 आणि या मॅचमध्ये 29 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे टीम दहिवलीला. सन्माननीय रामचंद्रजी कोंडिलकर साहेबांच्या शुभ हस्ते एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन युवकांचे प्रेरणास्थान राजकीय क्षेत्र नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त रुजू असणारा खरं तर हा व्यक्तिमत्व. बदलापूर विभागाच्या दहीहंडी या सणाला एक वेगळं वळण दिलं गेलं आणि चोर दहीहंडीचा सगळ्यात मोठा खरं तर फेस्टिवल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मी विनंती करेन शहर प्रमुख शिवसेना युवा सेना मितेजी धुळे यांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दादांना विनंती करतोय की जो सन्मान आम्ही तुमचा या ठिकाणी करतोय त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. मी मितेश दादांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. विभागामध्ये अनेक असे खरं तर नेतृत्व असतात, परंतु अशा नेतृत्वांकडे बघितल्यानंतर युवकांना एक वेगळी प्रेरणा मिळते. कारण जे मैदानी खेळ आहेत त्या मैदानी खेळांना दादांनी नेहमी प्रसिद्धी देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. आणि दादांची हीच खास ओळख की राजकारणामध्ये नव्हे तर समाजकारणामध्ये दादांचा जास्त हातभार तुम्ही बघितला. आणि दादांची एक टॅगलाईन आहे की एक पाऊल फक्त समाजाच्या हितासाठी. आणि नेहमी समाजाच्या हितासाठी जे राहिले जरूर या विभागातून युवकांना ते प्रेरणा देत असतात. आणि मैदानी खेळामध्ये खरं तर चोर दहीहंडी ही सगळ्यात मोठी बदलापूरचा खरं तर हा खेळ वाढवण्यासाठी तुम्ही ज्यांच्या माध्यमातून बघितली ते सन्मानी मितेजी धुळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती केला. थँक्यू सो मच दादा, तुम्ही या ठिकाणी आलेत. तुमचं मनाच्या अंतःकरणामध्ये आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. ह्या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर 29 धावसंख्येचं ठेवण्यात आले. पण आता सध्या तरी एक गोष्ट जरूर
दहिवली संघाला खंतामध्ये पाडत असेल की दहिवली संघामध्ये पहिल्या 2 मॅचेसमध्ये ज्या संदेशने चांगला खेळ केला ना, तो संदेश आता सध्या तरी या मॅचच्यासाठी या टीममध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आता कुठेतरी तो बर्डन वाढलेला दिसेल. त्या बर्डनला आता कव्हर करत असताना या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कमबॅक होईल. पण तो दुसऱ्या बाजूला दहिवली संघ जर म्हटला गेला ना, तर या टीमकडे अष्टपैलू खेळाडू आहेत जे जिम्मेदारीला पार पाडतील. परंतु आता बघूयात 28 धावसंख्या बनल्यात. 29 धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते टार्गेट कशा पद्धतीने या ठिकाणी पार होईल. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. 2 जे प्रेक्षक कक्ष आहेत त्या प्रेक्षक कक्षामध्ये उभे असणारे सर्व प्रेक्षक, आजूबाजूला कामं सोडून जे वर्कर या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आदरांजली चषक जे भरवलंय, ज्या सुंदर 4 ट्रॉफ्याज आहेत आणि मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती बसणारे जे आमचे सर्व पाहुणे आहेत ना, त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला भेट दिली आहे. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. 2 षटक ज्यांनी फर्स्ट इनिंगमध्ये टाकले, तीच ओपनिंग जोडी अर्थातच पारस आणि केतन ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर दुसऱ्या बाजूला हेमंत याचं पहिलं षटक असेल. चांगली रंगीली मॅच, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आकड्यांचा खेळ तुम्हाला कॅल्क्युलेटिंग करावा लागतो. पहिल्या षटकाला जर कॅपिटलाइज केलं तर दहिवली संघ इझिली पुढे जाऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला हेमंतचा जो अटॅक राहिला ना 2 मॅचेसमध्ये, त्या अटॅकला इथे सांभाळून खेळत असताना त्याच्यावरती अटॅक करावा लागेल आणि त्या ओव्हरला कॅपिटलाइज करावं लागेल. कशी रंगेली मॅच. 29 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवात करू आपण सेकंड इनिंगला आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर आपण सुरुवात करत आहोत या सेकंड इनिंगला, जिथे लक्ष 29 धावसंख्येचं. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामनाला होती सुरुवात. 29 धावसंख्येची चेस. आशीर्वाद घेत असताना सूर्य द्यायचा आणि या ठिकाणी हेमंत होतोय तयार पहिल्या बॉलसाठी. ओव्हर द विकेट टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमला क्रॉस करून जात होता. बॉलला त्या ठिकाणी फील्ड करण्यात आलं. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने डावाची होते सुरुवात. असं म्हटलं जातं की शुभस्य शीघ्रम, तुमची सुरुवात चांगली तुमचा शेवटही चांगला करून देते. परंतु ज्या ठिकाणी आपण सुरुवात बघितली ना, तर दहिवली संघाच्या माध्यमातून सुद्धा चांगलीच झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 12, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती ज्या दोन मोठे स्ट्रोक तुम्ही बघितले, त्याने धावफलक वाढलं आणि ते धावफलक झालं 28-29 लक्ष असताना पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. ओव्हर द विकेट, व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर नव्हते, परंतु डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करत असताना थोडासा अलगर्जीपणा, कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. तिथे संधी मिळाली एक सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि त्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव ना क्रिकेटच्या परिपटलावरती खूप महत्त्वाची असते आणि स्पेशली जेव्हा शॉर्ट टर्म क्रिकेट असतो ना, तेव्हा तर त्या एक धावसंख्येचा जास्त मोल असतो. त्याच्यामुळे एक धाव ही आली तरी टीमच्या धावसंख्येमध्ये बदल होऊ शकतो. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट हॅमट करण्याचा प्रयत्न, पण तो लेडिंग एज, टॉप एज. बॉल विकेट किपरने सोडला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच पकडण्यात आली. रिले कॅच आणि इथनं फलंदाज बाद होत असताना पडतेल मैदानाच्या बाहेर. केतन लागेल झटका पहिला. 30 धावसंख्येचं राहिलंय. आता लेफ्टी बॅटरला 30 धावसंख्येचं राहिलंय. आता लेफ्टी बॅटरला पाठवलं उजव्या हाताच्या बॉलरसाठी, म्हणून त्याने राऊंड द विकेटने बॉलिंग सुरू केली. हाफ ट्रॅकर, टप्पा पडला, अगदी शोल्डरहून हा चेंडू गेला. अशा बॉलवरती जर तुम्हाला बेनिफिट मिळवायचं असेल ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजेच तुमचं फुटवर्क. आणि आपण नेहमी म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फुटवर्क नव्हतं. बॉल आपण बघितला डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. आताही शॉर्ट बॉलचा वापर आता जरूर खेळण्याचा प्रयत्न त्याला होता, पण तो अंपायर्स काय दर्शवतात ते बघूयात. हा चेंडू वाईट घोषित केला अंपायर्सनं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आहे की नाही ते पाहावं लागेल. अंपायर्स 1 फॉर दी ओव्हर आहे की नाही, नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता, सो वाईट घोषित केला अंपायर्सने. आता फुल टॉस लॉफ केलाय. समोर डीपमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली, मिस जरूर झाले, परंतु सेकंडसाठी अटेम्प्ट सुरू केलाय. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक इनवरती बॅटर पोहोचलाय. हे पाहिजे तुमच्यामध्ये, ही कॅपॅसिटी पाहिजे तुमच्यामध्ये. या सगळ्या गुणधर्मामध्ये खरं तर तुम्हाला हे लगेचच समजलं पाहिजे की सिंगल डबलमध्ये कशी कन्वर्ट करायची. फटका चांगला होता, फुल टॉस होता, फास्टेड फुल टॉस. समोर ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफ बीट झाल्यानंतर लगेचच कन्वर्ट केली एक सिंगलची डबलमध्ये आणि या डबल धावसंख्येने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 ऑन स्कोर कार्ड.
चांगला बॉल इथे प्ले अनमिस आणि षटक संपण्याचा इशारा अंपायर सामच्यापर्यंत पोहोचला. 29चं लक्ष्य आणि 29 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करत असताना धावा बनल्या गेल्या 6. म्हणजे शेवटच्या 6 बॉलमध्ये कंपल्सरी 23 धावा बनवायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी टीम दहिवलीला. अनेक सारे मान्यवर या मंचावरती आले. मी खास करून बालकृष्णजी मुंडे साहेब आहे यांचा आभार व्यक्त करेन की या क्रीडांगणाची व्यवस्था या मॅनेजमेंट कमिटीला तुम्ही करून दिली आहे. हे सुंदर असं क्रीडांगण ज्याचं सुशोभीकरणाचं काम बालकृष्ण मुंडे यांनी केलं आणि ते या स्पर्धेसाठी तुम्ही उपलब्ध करून दिलं. सो तुमचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान किरण शेठ राऊत यांचे आभार व्यक्त करूयात की वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आले आणि सध्या तरी या सामन्याचा आनंद घेत असणारे मितेजी धुळे त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 6 मध्ये आता रोखायचे धावा जर आपण बघितल्या तर 23. दुसऱ्या बाजूला हा सामना तेवढाही कठीण नाही आहे कारण आता ज्या एंडने बॅटिंग करायची आहे मागच्या काहीशा मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं तर त्या एंडने वारा विरोधात होता उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. परंतु आता वारा थांबलाय. तुम्हाला झाडं स्पष्ट सांगतात की पानं हळत नाही आहेत. अर्थातच वारा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट आहे की मोठ्या फटक्यासाठी जर तुम्ही गेले तर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. त्यासाठी तुमची आता परीक्षा या ओव्हरमध्ये घेतली जाईल चेतनकडून. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक डीपमध्ये वाईडिश फिल्डर त्या ठिकाणी उभा होता. पकडली गेली कॅच आणि पहिल्याच बॉलवरती चेतनला सफलता मिळत असताना मैदानाच्या बाहेर या ठिकाणी परतेल तो म्हणजेच आघाडीला गेला होता तो फलंदाज पारस. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या प्रॉपरली रेंज पासून दूरही ठेवण्यात आला होता बॉल कारण सुरुवातच झाली चेतनची चांगल्या बॉलने ऑफसम वरती बॉल त्याने टाकला. आणि आता 5 बॉल 23 धावसंख्येची गरज. चला बॅटर लवकरात लवकर जा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश हजारे. या खेळाडूकडे उंची आहे या खेळाडूकडे ताकद आहे. त्याचा बॉटम हँड तुम्ही बघा. त्याच्या बॉटम हँडच्या माध्यमातून तो मोठे स्ट्रोक खेळत असावा म्हणून सध्या तरी गरज आहे धावसंख्येची. मग त्याला पाठवलं गेलं. जिम्मेदारीचा खेळ क्रिकेट जरूर असतो. त्या जिम्मेदारीला जेव्हा आपण पाडतो तेव्हा आपली चर्चा होते आणि पार पाडत नाही तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. तो अर्थ उरला नाही. इथे मोठे फटके हवेत. ओव्हर द विकेट मागे चाललाय बॉल फिल्डरने अडवला गेलाय स्टॉप केला गेला परंतु पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये थर्ड मॅनचा फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय. तो चांगली फिल्डिंग झाली. 3 धावा जरूर प्राप्त होतील. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 20. 3 मोठे स्ट्रोक एक दुहेरी बनवावी लागेल. त्या अनुमानाने मिशन थोडंसं कठीणच आहे. पण तो क्रिकेटमध्ये कोणताच आकडा कठीण नसतो. कठीण बनवते ती म्हणजेच आपली परिस्थिती. आणि असं म्हणतो ना की माणूस परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. परंतु घडलेली वाईट परिस्थिती बघून जो हारण्याची कारणं देतो तो क्रिकेटच्या परिपटलावरती आणि आयुष्यामध्ये कधीच पुढे जात नाही. परंतु जो घडलेली परिस्थिती समजून तिला ताकद बनवून विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना तो खरा योद्धा असतो. आणि क्रिकेटमध्ये वॉरियरला महत्त्व आहे. त्याच्यामुळे आता इथनं रिवेंज आहे. तो रिवेंज ॲक्सेप्ट करत असताना आता 4 मध्ये 23 होतील का याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नातलं उत्तर आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये तुम्हाला उलगडताना पाहायला मिळेल. आतापर्यंतचा सामना आपण बघितला ना तर 70% जुविलीपाडा या टीमकडे 30%ची जी आशा अपेक्षा आहे ना तिला जास्त पर्सेंटेजमध्ये जर बदलवायची असेल तर एखादा षटकार हवाय. राऊंड द विकेटने मागे खेळत आहेत. बॉल मध्ये फाईन लेगला फिल्डर टप्पा पडलाय आणि खूप फास्ट तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजेच आउटफील्ड आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाची अजूनही स्वप्न या ठिकाणी जागरूक ठेवत असताना कुणालच्या बॅटमधला हा चौकार. 3 बॉल आता 16 धावसंख्येची गरज. 2 मोठे षटकार त्याच्यानंतर एक चौकार जमू शकतो. जशा पद्धतीने कुणालने बॉल हँडल केला टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना पण तो उचलला बॉल. नैसर्गिकरित्या जी शेणामातीने खेळपट्टी आहे बनवलेली तिथं बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. नॅचरली बाउन्स आणि त्या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 3 बॉल 16ची गरज. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट थांबून खेळतात आणि इथनं फिल्डर पासून थोडासा जवळ होता बॉल परंतु त्या फिल्डरला खरं तर विचार करण्यास थोडासा
जास्त वेळ जर मिळाला असता तर कदाचित या कॅचला ते पकडू शकले असते. कौतुक करेन त्या ठिकाणी फिल्डर जरूर होते, कारण त्या झोनमध्ये जो बॉल गेला ना तो अगदी क्विकली गेला, त्याच्यामुळे विचार करण्यास थोडासा उशीर जरूर त्याला लागला असावा. 2 बॉल आणि 15ची गरज. एखादा चुकीचा बॉल येईल, तिथे षटकार येईल, तर या मॅचमध्ये कुठेतरी दहिवली संघ हा थोडासा कमबॅक करेल. परंतु सध्या तरी लेंथ अँड लाईनवरती ॲक्युरेटली फोकस केला आहे गोलंदाज चेतननं. फुल टॉस बॉल लॉफ केला ऑन साईडला फिल्डर आणि त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. इथे येतोय षटकार, म्हणजे अजूनही 1 मध्ये 9ची गरज. फुल टॉस बॉल ताकदीचा प्रॉपर वापर करत असताना त्या बॉटम हँडचाही वापर केला, परंतु आता बॉल कमी उरल्या, धावा जास्त आहेत. एका बॉलमध्ये साऊंड ऑपरेटर माईकची बॅटरी लो झाली आहे, सो साऊंड ऑपरेटर कुठे असतील या. सध्या काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? नो बॉल. फिल्डर कदाचित चुकीच्या झोनमध्ये होते. जी फील्ड थोडासा सस्पेन्स अजूनही आहे. नो बॉल आलाय, तिचे कदाचित सिंगल आली आहे. असं वाटतं की यासाठी रिव्ह्यू नाहीये, ऑन ग्राउंड जे अंपायर्स असतील तो डिसिजन. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा प्रत्येक फिल्डरवरती कॅमेरा नसतो. हा तर ग्रामीण क्रिकेट आहे, त्याच्यामुळे वारंवार तुम्ही खरं तर अंपायर्सला विचारा की ऑन साईडला आणि ऑफ साईडला किती फिल्डर लावले पाहिजेत. अंपायर्स तुम्हाला सांगतील. अंपायर 1+1 ना, नो प्लस 1. सो येणारा फ्री हिट बॉल असेल. 9ची गरज होती, 2 लेस केल्या, राहतात 7. म्हणजे षटकार आला तरी दैवली संघ जिंकू शकत नाही. नो बॉल आलाय. एखादी मिस्टेक आपण चर्चा केली होती की एखादी मिस्टेक जर आली त्याच्यावरती खरं तर मोठा फटका आला. या 2 धावा झाल्या असत्या तर स्ट्राईक ही मिळाली असती खरं तर राजेशला, परंतु ती आता त्याच्याकडे स्ट्राईक नाहीये. 1 मध्ये 7 बनवायचे आहेत आणि या स्पर्धेचा नियम की विकेट टॉस या गोष्टीवरती आपण विचार करत नाही. त्या धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायचेच आहेत. त्याच्यामुळे 1 बॉल 7 धावा. चला अंपायर्स, डगआउट मधनही आवाज आता देऊ नका, कारण क्रिटिकल सिच्युएशन आहे. चला डगआउट मधनं आवाज देऊ नका. अंपायर्स लवकरात लवकर फील्ड प्लेस लावण्यासाठी खरं तर वॉर्न करा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 1 बॉल 7 धावा संख्येची गरज. लेफ्टी बॅटर सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंड वरती. आणि इक्वेशन 1 बॉल कंपल्सरी 7. राऊंड द विकेट कडा आणि इथनं सामना जिंकलाय. 7 धावसंख्येच्या फरकाने सामना आपण जोविलीपाडा या संघाला जिंकताना बघितलं आणि दहिवली संघ या स्पर्धेमधून बाहेर. आणि जोविलीपाडा या टीमला क्वालिफाय जेव्हा टीम होईल त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं मितेजी धुळे यांच्याकडून. सो ते 5,000चं पारितोषिक आता दिलं जाईल. चला टीम मेंबर सगळ्या जणांनी या आणि मॅन ऑफ द मॅचचा आपण अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहोत की कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आहे. नो डाऊट 2 ओव्हरची मॅच होती, 29 धावा होत्या, परंतु ज्या बॅटरच्या मॅचमधून 21 धावा इंडिव्हिज्युअल आल्या तो योगेश या सामन्याचा सामनावीर, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. चला जोविलीपाडा संपूर्ण संघ या ठिकाणी या. तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते आपण मितेश दादांच्याकडून आणि मितेश दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देऊन तुम्हाला सन्मानित आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच योगेश, 21 धावा एक्सक्लुझिव्ह इनिंग. ज्याने सुंदर बॅटिंग केली, 21 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि जोविलीपाडा सर्व टीम मेंबर, जोविलीपाडा ऑल टीम या ठिकाणी मंचावरती या. चला जोविलीपाडा योगेश आणि जोविलीपाडा सगळ्या संघाला या ठिकाणी स्टेजवरती आम्ही